हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर एक पारंपरिक पदार्थ नवीन पद्धतीने बनवणार आहोत. त्याचं नाव आहे सांदणे. याच्यासाठी मी दुपारी 2 वाटी इतके तांदूळ स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत. त्याचबरोबर 2 चमचे इतके मेथीसुद्धा स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे. हे सगळं मिश्रण आपण रात्री वाटणार आहोत. म्हणजे मी 2च्या सुमारास तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि रात्री 10 वाजता मी हे वाटणार आहे. जेव्हा आपण हे मिश्रण वाटू त्याच्या 10 मिनिटं आधी आपण 1 मोठे वाटी पोहे स्वच्छ धुवून तेही छान भिजवून घ्यायचे आहेत आणि हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे. मिश्रण आपलं छान वाटून झालं की आपण ते एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि मग त्याला कोळशाचा स्मोक देणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की त्याला स्मोकी फ्लेवरसुद्धा येईल आणि कोळसा गरम असल्यामुळे पीठही छान फर्मेंट होईल. आता हे पीठ आपण 12 तास फर्मेंट व्हायला ठेवून देणार आहोत. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याचे सांदणे करायला घेणार आहोत. सांदणे म्हटलं की खोबरं हे आलंच. इथे मी 1 मोठी वाटी इतकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे बडीशोप, 4 वेलची, अर्धी वाटी गूळ, थोडंसं मीठ हे सगळं घेतलेलं आहे. आता हे सगळं सामान आपण मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत आणि जो पीठ फर्मेंट व्हायला ठेवला होता त्याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घेणार आहोत. 12 तासानंतर तुम्ही बघू शकता ह्या पीठ किती छान फर्मेंट झालेलं आहे. जेवढं पीठ होतं त्याचं डबल झालेलं आहे आणि पिठाला खूप छान जाळी सुटलेली आहे. आता आपण ह्याच्यातला कोळसा काढून टाकू आणि जे गुळाचं मिश्रण केलेलं आहे गुळ खोबऱ्याचं ते ह्याच्यामध्ये घालून छानपैकी मिक्स करून घेऊ. मिश्रण छान मिक्स झालं की आपण एक पॅन घेणार आहोत. ते गॅसवर ठेवून गरम करणार आहोत. त्याचबरोबर ब्रशच्या साहाय्याने मी त्याला तूप लावून घेत आहे. मग आपण जे मिश्रण केलं होतं त्याचे सांदणे करून घेणार आहोत. ट्रेडिशनली हे सांदणे वाफवून करतात. म्हणजे एका प्लेटमध्ये हे सांदण्यांचं मिश्रण घालून त्याला वाफेवर शिजवतात. पण आता एवढा वेळ कुठे एक सांदणं वाफवायला, म्हणून मी ही आयडिया वापरलेली आहे आणि त्याचे असे सांदणे फ्राय पॅनमध्ये करून घेतलेले आहेत. ह्याच्यामुळे काय होतं की खरपूस शिजतात आणि त्याला खूप छान चव येते आणि झटपटही होतात. आता माझं एक बाजूने शिजून झाल्यावर पलटून मी दुसऱ्या बाजूनेही शिजून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं सांदणं तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा आणि सांदण्यांची ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच.